लक्ष द्या, आपण फक्त त्या दिवशी लसावी मसावीची सुरुवात बघितली परवाला. आता आपल्याला ऍक्च्युअल लसावी आणि मसावी म्हणजे काय त्या दिवशी बघितलेलं आहे. आता आपल्याला त्याची काय बघायची, पूर्ण क्रिया बघायची. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की लसावी म्हणजे लहानात लहान विभाज्य, मसावी म्हणजे मोठ्यात मोठा विभाजक. आता एक सूत्र तयार झाले बघा आपलं, कोणतं, लसावी आणि मसावीचं. तर त्या सूत्रामध्ये जर आपण हे जर बघितलं, पहिल्यांदा आम्हाला गणित आहे कोणतं, त्या दिवशी मला वाटते आपण काढलं बघा 18 व मला वाटते 24 चा लसावी किती आला होता, लसावी बरोबर आला होता 72 आणि यांचा मसावी आला होता 6. तुम्ही जर कोण लक्षात जर घेतला, चर्चा करू नका फक्त कोणी दामा, तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतला, जर तुम्ही या 72 आणि 6 चा जर तुम्ही गुणाकार केला तर गुणाकार येतो 432 आणि 18 व 24 चा जर तुम्ही गुणाकार केला, 18 आणि 24 चा पण गुणाकार येतो 432. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात काय आले की ह्या दोन संख्यांचा गुणाकार हा लसावी आणि मसावीच्या गुणाकाराएवढा. कुठल्या पण दोन संख्या असल्या त्या दोन संख्यांचा गुणाकार हा त्या लसावी आणि मसावी यांच्या गुणाकारा एवढा येतो. ह्याच्यावरून काय आपल्याला एक लक्षात येते की त्या दोन संख्यांची जी आम्ही फोड करणार आहोत त्या दोन संख्यांची फोड ही लसावी आणि मसावी मध्ये आपण घेतो. लक्षात घ्या. म्हणून आम्हाला उदाहरण सांगितलेलं आहे, आम्हाला सूत्र सांगितले की कोणतं, की पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. किंवा दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. हे काय सूत्र नवीन तयार झालेलं नाहीये, हे आता आपण बघितलेले ह्याच्यावरूनच लक्षात आलेलं आहे. लक्षात घ्या लसावी. मग आम्हाला याच्यामध्ये प्रश्न कसा पडतो, प्रश्न कसा पडतो बघा याच्यामध्ये की 72 आपलं काय 72 नाही 18 व 24 चा मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी किती. लसावी किती बघा, त्यांचा लसावी हे प्रश्न पडतो आपण. जर दोन संख्या आणि लसावी आणि मसावी ह्याच्यापैकी कुठल्याही 3 बाबी दिली असतात, चौथी बाब आम्हाला काढायची. तुम्हाला आता कोणती बाब काढायची आहे, लसावी काढायची. याचा अर्थ त्या दोन संख्या दिल्यात आणि मसावी पण दिली. पुढची एक पद्धत अशी आहे की त्या दोन संख्या आपल्याला देवत अथवा न देवत, त्या म्हणजे लसावी देवत अथवा न देवत, लसावी आणि मसावीवरनं डायरेक्ट मला त्या दोन संख्या काढता येतात. कोणते ते पण आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे इथं पण करताना तुम्ही काय करणार, मग ह्या दोन संख्यांचं तुम्हाला दिले आणि मसावी दिले, लसावी काढायचा आहे. म्हणून काय करायचं, 18 गुणिले 24 बरोबर, आणि जे मसावी आहे त्याचा डायरेक्ट भाग करा. मसावी किती आहे 6 आहे, बरोबर काय भेटणार तुम्हाला
लसावी भेटून जाते. मग 6 1 6, 6 चोक 24. पाठ पाहिजे. 18 चोक 72 म्हणून लसावी बरोबर किती आला? 72. आपल्याला ह्या प्रकारे करता येते. लक्षात घ्या. म्हणजे कुठल्याही जरी 2 बाबी दिल्यात तर आपल्याला 3 बाबी दिल्यात तर 4थी बाब आपल्याला काढता येते. या पद्धतीची अनेक उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहेत. ते आपण बघूया. ओके, एवढा भाग लिहून घ्या. बघा, आता सांगितलेल्याच सूत्रावर आधारित एक उदाहरण पडलेलं आहे. 2 संख्यांचा लसावी 2520 आणि मसावी 12 आहे. त्यापैकी एक संख्या 504 असल्यास दुसरी संख्या कोणती? लसावी दिले, मसावी दिले, एक संख्या दिली, दुसरी संख्या काढायची. डायरेक्ट ह्या दुसऱ्या संख्येने या लसावी आणि मसावीला च्या गुणाकाराला भाग करायचा. म्हणजेच काय होणार की दुसरी संख्या बरोबर मसावी किती आहे? 12. लसावी किती आहे? 2520 भागिले 504. आता इथं कौशल्य काय माहिती आहे? तुम्हाला भाग घालता आला पाहिजे. कटणारी संख्या आहे, दिलेली संख्या ही 12 ने कटू शकते, भाग घालता आला पाहिजे. मग 12 आहे का? 12. 12 चोक 48. उरले किती? 2 झाले 24. 12 दोन्ही 24. आणि इथे किती आले खाली? 42. वर किती आले? 2520. लक्षात घ्या. आता 42 ना 100% 2520 ला भाग जाते. 42 ने 100% 2520 ला भाग जाते. लक्षात घ्या. तर जर ते जरी पाठ नसेल आपल्याला डायरेक्ट 42 ला 14 तरी पाडायचे, मग दिलेली संख्या असेल 14 ने कटू शकते. लक्षात घ्या. म्हणून काटाकाटी करत असताना पाडे सगळ्यात महत्त्वाचे असतात. 14 त्रिक 42. इथं 14 1 14, एकचा भाग बसतो. उरले किती? 11 झाले 112. लक्षात घ्या. 14 पंचे 70, 14 सत्तर 84, 14 सत्तर 98 आणि 14 8 112. म्हणजे इथं 8 चा भाग बसतो. लक्षात घ्या. आणि उरले 0 0 ला 0 आणि 3 1 3 3 संग 8. मग किती आलं? 7. दुसरी संख्या 7. हे आपल्याला काढता आलं पाहिजे. त्या प्रकारे तुम्हाला काढता येतात. लक्षात घ्या.